किती झोपते हो आज ही. चल ना, घराभर झोपेलाय. रश्मी, हा आता या ना, लुटलेलाच दरवाजा या. अरे बापा रे, मला वाटलं झोपलीस का तू. हे झोपेल काय का आज? हो, तिला तेच म्हणते, ते आवाज दिला पण ती झोपेलाय. मग म्हटलं जाऊ दे. नाही हो, बॅठस का झोपलेल्या लेकराला उठवाव का? झोपू दे, झोपेलाय तर अंगावर टाक ना तिच्या. अंगावर नाही काही नाही, तसंच झोपू देतं. पाळण्यात कोण नाही टाकलं तिला? त्या पाळण्याला ना मी थोडस बाल्कनीत ठेवलं, म्हटलं ऊन लागू द्यावं त्याला. काहून तू पाळ नाही धुतला की काय? तुला तर काही खरंच नाही. नाही ना, मोहिनी ताई पाळणा कायले धुणार आहो? ही ना सुसू करते नव्हती, मग मला त्या पाळण्याचा वासच येते बाई. मग म्हटलं त्याला थोडस उन्हात ठेवलं तिला. पाळणा म्हटलं थोडं उन्हात वाच जाते. काही सांगताच नाही येत तुला. म्हटलं धुतलास की काय पाळणा? बरं रश्मी, मी काय म्हणते, मग दादाचा फोन आला होता. हा, काय म्हणे? आला वाटतं दादाचा फोन. अगं दादा मला म्हणत होता घ्यायला येतो. पाहुणे बा कुठे आहेत? यायचा फोन लावला असेल म्हणजे पाहुणे फोन नाही घेतला. म्हटलं दादा ते फॅक्टरीत जायला त्याच्या काय म्हटलं टांगच्या पटांगच्या मिटिंगा चालू असतील. हसत जाय मग. माय जवाई बिझी आहे म्हणे. म्हटलं हो लय बिझी आहे म्हटलं तो जवाई. म्हणून फोन नाही घेतला असेल म्हटलं. तर दादा म्हणे घ्यायला येतो म्हणे मी तुम्हाला. ते सांगितलं नाही म्हणे दादा घ्यायला येते म्हणून. मला दादा म्हणे तसा, पण त्यानं मला असं नाही सांगितलं कधी येतो. मला दादा म्हणे दोघीले घ्यायला येतो म्हणे मी, मोहिनी ताईले आणि तुले अधिक महिन्यासाठी है ना. हो, दादा म्हणे अधिक महिना आहे बाई, कधी येऊ घ्यायले. म्हटलं रश्मीले विचार. तर म्हणे रश्मीले काय, तू मोठी आहेस म्हणे, तू सांग. असं म्हणे. मग बरोबर आहे दादाचं. मोठ्या बहिणीलेच विचारीन ना पहिले. आपल्या मम्मीले विचार लागेल ना आपल्याला. काय सांगितलं मग तुम्ही? मी काहीच नाही सांगितलं. म्हटलं दादा राहू दे म्हटलं, रश्मीले ने दोघी दोघीले नेलं की घरची पंचायत पडते म्हटलं आमच्या. काय दोघीले ने तर रश्मीलेच ने म्हटलं. तर नाही म्हणे दादा म्हणे दोघी या म्हणे. एकापुरी 2 दिवसात चालल्या जा, नका राहू म्हणे, तुमचं राहणं नाही होत पण दोघी जणी या असं म्हणे. मग चला ना, काय होते म्हणजे मी काय एकटी जाऊन तुम्ही काय करता घरी? नाही तसं नाही रश्मी. हे पाय मी काय म्हणतो, तू जा ना. हा, तू जाय राय का परी 2-4 दिवसासाठी. हा, आता माझं माझं काय काम आहे. तुला तर माहिती हे लेकरं किती सतावतात. कुठे जाणं का सोपं आहे का? हा, घरची पंचायत पडते. मम्मीच्या नाईच्याच भरोश्यावर होते मग सगळं. आ तर दादाला मी होले हो लावलं, पण तू चालली जाय या, काही मी येत नाही. तू जा राय का परी 2-3 दिवसासाठी. का बरं तुम्ही हे दादाला काऊन नाही सांगितलं मग? दादा ऐकते का? दादा तर म्हणे नाही दोघीली घ्यायला येतो मी, तू सांग म्हणे बाई कधी येऊ. तर सासूले फोन करतो असं तसं. दादा तर तुला माहित आहे ऐकते का? तर मी तुला सांगून राहिली. हा, मी काही येत नाही. तू जा, मला नका सांगू, ते दादाला सांगा. मला काय सांगता? सांग का आता तू. हा, ऐकत नाहीस काय? तू अधिक महिन्यासाठी म्हणते ना दादा. हा, तर तू जा ना. तसं यायचं असलं तर मग मी येतोच समजा. आता पाय आली नाही का मागे मी 8-10 दिवस होती. हा, रावीले पाळणा टाकायच्या वेळेस. हा, असं आता अधिक महिन्याला काय हो बाई, फालतू दादाले दादाले उगाच खर्चात पाळणं. ते मला नका सांगू खर्च गिरच. करे ना मग, आपला का तेवढा अधिकार नाही का? हा. लय 500ची साडी घेऊन तर आपण दोघी मिळून 250-250चीच घेऊ. हा. चला मम्मी संग बोलू ना, मम्मीला विचारू ना काय म्हणतात आपल्या मम्मी. तर काय व काय विचारा लागते माय मम्मीले. एवढ्या माणूस कितकं यायला माहित तुम्ही सासूले विचारून राहिल्या. नाही तर सांगताच फक्त सासूले, विचारता थोडी तुम्ही. नाही नाही मम्मी तसं नाही. ते राजकुमार दादाचा फोन आलता. हो हो, मग बोलली तू तर ऐकलं ना म्या. घ्यायला येते का तुम्हा दोघीले? अधिक महिना आहे ना, अधिक महिना करीन मग तुमचा. दोघीले म्हटलं का त्यानं? तेच तर मी म्हणून राहिली रश्मीले की तू एकटी जाय, मी घरी थांबते. मग घरचं एवढं हे नाही होत. नाही नाही, गेलो तर दोघी जणी जाऊ, नाही तर राहिलो. काही कोणाला जायची गरज नाही. आपल्या घरीच पुरण करून, घरीच धंडपय करून, घरीच खाऊ आपण. घे माय, तो आला आणि तिकून पुकारा. रश्मीची का कोणाचं ऐकते? जा ना माय दोघी जणी. मी का नाही म्हणतो, तो न्यायला तयार आहे मोहिनी. तर मग जा ना, तू कायला नाही म्हणतो? तो नेतो म्हणते ना. रश्मीच्या आईनं तर काही मला फोनही नाही केला. मम्मी, आईचा फोन तुमच्या फोनवर येलाय, पाहिजे नाही तर मिस कॉल. मग अशी तुम्ही मंदिरात गेलते ना, तेव्हाच आईचा फोन आला तुमच्या फोनवर.
मिस कॉल दिसला नाही का तुम्हाला? मला वाटलं तुम्ही केला असेल फोन डबल. नाही. मग मला सांगलं कोण नाही तो आईचा फोन आलता म्हणून. मिस कॉल आणि दिस कॉल मला कळते का ते? आईने केला होता तुम्हाला फोन. तुमचा फोन वाजला आणि कटला. मी शेवटी माझ्या फोनहून फोन केला आणि आईला सांगितलं की त्या मंदिरात गेलेल्या आहेत. आई म्हणजे मग मी संध्याकाळी फोन करेन. याच्याचसाठी की पोरीले घ्यायला पाठवतो म्हणून दोघीले. जा ना माय, मग जाणार नेणारे तयार आहेत तर मग मला का धाडायला का हाय माय. जा मग तुमच्या हिशोबानं. जातातच पोरी आणि करतातच माय बाप, करावंच लागते. म्हणून तर म्हण मा पोरीली घ्या डबल कपडे तर काही फरक पडत नाही. धोंड्याचा महिना हाय औंधा, लेकी बाईले करावंच लागते दान धर्म. लेक बाईले दिलेलं कधी वाया नाही जात. तिपटीनं काय 100 पटीनं वापस येते. पुण्याचं काम आहे ना ते, जवळ दान देणं. ऐकलं का मोहिनी ताई? पुण्य आपल्याला डबल करा लागते वाटते. चुप आहे ना बाई. तुले काय काय हात मोळतात का तुले? करा लागलं तर करा लागलं. अरे बापा, मी डबा भरून धोंडफळे करतो अन 2-4 किलोच्या पुरणाच्या पोळ्या अन 12 डझन तुम्ही हापूस आंब्याच्या पेट्या त्या मंदाच्या घरी पाठवतो. सोनं नाही, सोनारालेच देतो पाठवून. 1-2 अंगठीची काय गोष्ट, सोनारालेच देतो त्याच्या घरी पाठवून. की जे मागीन ते दे माननदले, फक्त तिले अति नको येऊ देऊ. बाबाले आणि दादाले की न्या म्हणून लयच करते बाई. बाबाही लय करते आणि दादा तर त्याच्यापेक्षा काही कामाचेच नाहीत. आता गरीबातला गरीबही नेते, येले काही एवढंही नाही का हा की म्हणावं म्हणून. तोंडापुरता हा माणूस पाठवतच नाही ना मले. पण हा माणूस पाठवत नाही आणि ते म्हणत नाहीत. पण मा सासूला जागा भेटते बोलायले की तुले बोलावलं नाही म्हणून धोंड्याच्या महिन्याचे वेळी. सगळं जर चांगलं असतं, मी जर हैदराबादले असती तर मी फोन केला असता दादाले नाही तर पप्पाले की आम्हाला घ्यायले आणि मीच पैसे दिले असते आणि द्या बाप्पा काही या जवायाच्या हातात द्या आणि माझ्या हातात द्या काही असं म्हणून तेच इकडच्या लोकांनी दाखवलं असतं. आता तर तेही नाही जमत. सगळं सगळं उघडकीसच आलं बाई. टोमणे तर ऐकाच लागतात सासूचे. काय ना माहिती सासू त्या दिवशी बोलता बोलता म्हणेच ना त्या सासऱ्यानं नाही केलं तर तुला माहित नाही का. खरंही आहे म्हणा तिचं, खरंही आहे. पप्पानं काय कधीच मास पैशानं सगळं केलं. आता हे तर या लोकांना समजलंच ना. मी आता लोकमोठेपणा करत आली, इकडूनच नेत जा आणि तिकडून थैलीत घालून घेऊन येत जा. कपडे असोत का काही वस्तू असो, मा पप्पानं दिलं दादानं दिलं नाव करून सांगू. आता तर ते नाही जमत. का बाई पद्मा, काऊन जेवली नाही काही नाही, आज बसेलच आहेस? त्या दिवशी तर सासूनं वचकणं मारलं म्हणून नाराज आहेस नाही? मग आता बाई जे आहे ते लोक तर बोलणारच आहेत. हा, तू काळजी नको करू ना, मी घरी जातो आणि सोय लावतो ना काही ना काही. हा, तू काळजी नको करू, मी जातो घरी. मी गावात गेली की सोय लावतो मी. हा, तुले पाहुणेले बोलावतो मी जेले. हा, नाही लय मोठं काही दिन पण कपडे तर घेईन ना मापरीनं. हा, मी लावतो ना सोय, तू काळजी नको करू ना. नाही बाई, तू कायची काय सोय काय लावतो, उदाऱ्या घेतो आणि कायच्या माता फेडतं. काही नाही जा लागत आणि काही नाही म्हणू दे म्हटलं तर. म्हटल्यानं का अंगाला शेट पडतात. रिद्धीच्या पप्पाचं काही म्हणणं नाही ते. तुला तर माहिती ते नाही, ते मला पाठवतही नाहीत. म्हणजे ते स्वतः तर येतच नाही, येणं तर दूरच दूर. की पप्पानं फोन केला आणि ते आले तर तो विषयच नाही. पण ते मलाही नाही येऊ देत. पण ते शेवटी बोलणारे तर बोलतात ना. ते तर असतेच बाई, पोरीला सुनास लागते. पण तो बापाले हाय का उलशी अक्कल कवडीची तरी? हा, उलशी अक्कल नाही ना. भले तर मेल्याहून मेलं होते पद्मावती. खरं सांगतो लयच मला अपमान वाटते. पण काय करावं बाई, खरं ना लय अपमान वाटते व मले. हा, एवढा धोंड्याचा महिना चालू, पोरी सोरी येतात हे करतात आणि मी तुमच्याच घरी येऊन पडेल आहो माय. हा, उजा घरी पाहिले काचेच नाही काय, म्हणजे मला लय लाज वाटते. असं वाटते काले जीवन जगतो आपण हे असं. लयच करते व जगन्नाथ लय करते व तो बापाले तर बरं निरा लाजच नाही व. या माणसानं लाज इकून खाल्ली. बेसरम बोलायच्यानं बोलू नाही पण बोलावं लागते. असा माणूस असल्यापेक्षा नसला पुरा. नसला तर वान पाहिजे जात धस पुढे धसून काही करते तरी. सांगेली तरी होती की नवराच नाही. मग आता मी नाही करू तर काय करू. पण हा मेला मरतही नाही आणि जगतही नाही.
काही नाही म्हणत मी मग काय. काही नाही हो बाई. नाही जेवतो म्हणते ना ते. ते म्हणते डोकं दुखून राहिलं म्हणते जरसं. मी म्हटलं उन्हा गिना नाही दुखलं अशी काही काही उन्हानं दुखते ना. हो पद्मा डोकं दुखून राहिलं का? हा हो ते थोडंसं दुखलं होतं. आता बरं वाटते. आवाज येऊन घे. उपाशी राहिला आणि जास्त दुखते. उपाशी काय राहायला लागते. बरं हा राजकुमार कधी जाते म्हणे मग पुरीला घ्यायला? हा जात असेल तर मग हे पाय मी काय म्हणतो. नाही असं कर नाही तर आधी आणल्यापेक्षा पुरी आल्यावरच घ्यावं कपडे नाही. हा? मोहिनी रश्मी आली की मग त्याचे देखतच लेकराचे मापही राहतात मग. हा? छकुलीचं तरी भेटेन बिना मापाचं. पण आनंदाचं खुशीचं कसं आता लेकरं मोठे झाले त्याचे मापाचे बरे राहतात कपडे. नाही लेकरं आल्यावरच घ्यावं मग नाही तर मी म्हणत होते तुले की राजकुमार संगत जाय आणि घेऊन ये कपडे. पुरी राहतात नाहीत राहत. जवायची कपडे काय लयच बाई या स्वप्न करा लागेल म्हटलं. हे बाय पद्मा धोंड येतात ना धोंडे करा लागतील. लगे ते पाय ना ते व्हिडिओ तर लय दाखवतात काही काही. आपल्या घरी करतो तसं. हा हे बाय पोरी येतात की नाही हा बाबतीचे फुलं गिलं टाकजो रांगोळी काढजो. हा अक्षण करजो. हा गेले म्हणा फोटो काढ म्हणा साजरं करू ना. हा हो हो आई हो सगळं चांगलं करू. मग कोई करतं माय असं डोकं धरून. उठ मग गोई गी घे लाग बरं कामाले. अजून मग पोरी आल्या की तुला तर माहित आहे लेकरं सुचू देतात का. मोहिनीचे लेकरं तर अजिबात सुचू नाही देत काही. आल्या की मग काय सुचू नाही देतील आपले लेकरं ते धूम करतील निरा. गेले म्हणा जा ना म्हणा घ्यायला पटकन तेवढ्याच राहीन तर राहीन 2-3 दिवस माही रश्मी. हो आई सांगतो ना. काय बापा आराम चालू आहे का आज? काय झालं तोंडावर कोण 12 वाजले? नाही काही नाही ते डोकं दुखलं होतं. दुखलं होतं मग झाला ना तो भूतकाळ. हा डोकं दुखू राहिलं का बरं? हा नाही तसंच दुखलं असेल. बसा ना कुठे गेलते तुम्ही? हा पानं तेजस नुसतं बाहेर खेळून राहिला म्हटलं याला ऊन लागते बरं. तो जाते तर रिद्धी जाते. ए रिद्धी आतमध्ये त्याच्या नादी नको लागू. नाही ग मम्मी आम्ही खेळतोय इथे छान. ट्रॅक्टर आमच्या ट्रॅक्टरने आम्ही माती लोड करून नेतोय. माती नेते आम्ही आम्हाला टिप मिळाली. चला 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 चला. मातीची ट्रिप भेटली का? न्या 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 उकरा करा तर ते गड्डे. आजी बोलते मग तो गड्डा झाला की. ना नुसतं मातीत खेळून राहिली पोरगी. खेळू दे लेकराईनं मातीतही खेळलं पाहिजे उन्हातही खेळलं पाहिजे. सगळंच पाहिजे शरीराले ऊन माती हवा पाणी. हा तेले नुसतं ते घरात 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 जाऊ दे खेळू दे. काय होते खेळू दे. अहो मगाशी जेवी नाश्ता करायला आली नुसतं नखात तिच्या माती. शेवटी तिला मी हात धुवायला लावले ना काहीच हात धुतले नाही. नखातली माती नाही काढले ना काही नाही तशीच बसली खायला. आणि चमच्याने नाही खात हाताने खाते. जाऊ दे मी तर लहानपणी लय माती खात जा काही नाही होत. तुम्ही तर काही लावता. पद्मा मला माहित आहे तुला डोकं काऊन दुखून राहिलं. हा आईच्या बोलण्याकडे लक्ष नको देत जाऊ तू. हा म्हणू दे तिनं काय म्हटलं तर. मला अपेक्षाच नाहीत ना. मला अपेक्षा नाही तुला तर माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे. आपण थुकला थुका काही डबल चाटत नाही. आपल्याला ते पटतच नाही ते. हा तो बाबांना फोनही केला आणि घ्यायला आले तर मी तुला जाऊ देणार नाहीये आणि मला तर काही विषयच नाही की बा मी येईन तर तिला दोंडे खायले. पोटावर लागलो का मी? हा उपाशी हाव का ती? आपण नाहीये ना तुला ना जा लागे. त्याच्यानं मग आई काय म्हणते बाबा काय म्हणते रश्मी काय म्हणते कोणाचा विचार करायचा नाही. नाही हो तसं नाही. पण वाटते ना कोणाला नाही आईचे बरोबर आहे. कसं असते शेवटी ज्याचा मान त्याला भेटायलाच पाहिजे. पण आता ते नाहीत करत तर मी काय करू. मला काय वाटत नाही. मलाही वाटते ना जा कोणाला वाटत नसते. आईलाही खराब वाटून राहिलं. आई म्हणे मी जातो म्हणे गावाले मी बोलावतो म्हणे तुम्हाला दोघायला जेवायला बोलावतो हे करतो ते करतो अशी म्हणे ते. रिकामे धंदे नाहीत करायचे. मी येणार नाही मग सांगून दे बरं तू आईला स्पष्ट. तुझ्या आईला तू स्पष्ट सांगून दे की पाहुणे येणार नाहीत म्हणा. तू तिकडे व्याजानं पैसे काढून पूर्णाची पोळी कर का तिकडे मागून आणून कर. आपण जाणे नाही. त्यामुळे आता ते नाटकं काही करू नका. आता आपल्या घरी जे आहे ते करा. तुला लयच वाटत असेल तर रश्मी संग तू एक साडी घेऊन घे. हा मम्मी माझा ट्रॅक्टर उलटला. काय ग लहान की तुझा हात पाय धुई. आणते घरात आणि धुवून टाकते मी चांगलं. अगं माझा ट्रॅक्टर उलटला ना तू धुते काय ग माती सांडली ना सगळी. माझी ट्रिप भेटली होती ना मला. आता दादा वाट पाहत असेल ना तिथं बसलेला आहे तो त्याच्या जवळ न्यायची होती ना
रिकाम धंदे दे तूच भर. जिची माती तर तिथे ते ती शेजारची आजी कल्ला करील बरं. तिच्या दारात मातीत नेऊन टाकून राहिले हे लेकरं. अगं तिथं लोड करायची ती माती, तुला नाही माहिती. तिथं मग रोड बनवायचा आहे आम्हाला. ही माती मी तिथे नेते. तिथे दादा बसले आहे ना, मग दादा तिथे रोड तयार करून राहिला. त्या आजीनं दणके दिले ठेवून तर सांगू नको मला. बाई अशी आपल्या दारातली माती लोकांच्या दारात नेऊन टाकू नये ते बोलतील ना. मग आपल्याच दारात करा, आपल्या दारात करा. रोड रोड करा, काय करायचं ते करा, आपल्या दारात करा. अहो पप्पा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय ना मला. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर असं नाही म्हणता येते का मग? नाही ते जमत नाही. आता मला तो कॉन्ट्रॅक्ट पूर्णच करावा लागेल. कर भर मग ते माती आणि डबल. अवा सुलक्षणा तू नात पाय हे बाजारात माती आणून टाकून राहिली. वाय साय व सकाळून झाडलं एवढं हे केलं काय रे लेकरं हो? अधिक माती टाकून राहिले बाजारात. आई आपलेच लेकरं माती टाकून राहिली त्याच्या दारात. हे इथे चूक आहे आपल्या लेकराची. आताच म्हटलं बरं मी का हो तुम्हाला म्हटलं की नाही ते आजी कल्ला करते म्हणून. हल्ली नसान कोंबडी बाई आहे हे लेकराचं खेळणी जमत नाही तिले. अहो आता मी टाकू दे ना, मी झाडून देईन तुमचं अंगण. आता लेकरं खेळून राहिले तर काय होऊन राहिलं. सारे कुत्रे माती उकरतात तावकते ना म्हणत काही. आता लेकरं खेळून राहिले ना, खेळून राहिले असं कसं खेळ ना. पाय पाय कुठलोक माती आणली पाय. तुम्हाला म्हटलं की नाही ते बुडीला इचकटली आहे ना. आता आई मला काही सांगू नका, चालली मी घरात. मी झाडून देतो म्हटलं ना बाई तुम्हाला. बा हा देतो ना झाडून. खेळू द्या लेकराले. लेकर हो काही नका जाऊ तिच्या दारात. अति करा आपल्या दारात काय आहे तर. लेकरायचं खेळ नाही जमत नाही बाई. अशा कशा नसाण्या बाया आहेत काय सांगाव. तसे तर भल्ले रस्त्याने यायच्या लोड लागले. सारं अंगण उखरे नाही आणि मला लेकरानं खेळलं काही तर लहान बाई 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 बाईच्या जीवार आली. पाहिलं का हो? पाहिलं कशी नसानी आहे तर. हिचे नातू येतात मग घरात खेळतात. म्हटलं का काही मी केलं का असं काही नसानी म्हणा नाही लेकरायले. कशी करते पहा ना नाताईले. 2 दिवस आले माय नातू तरी खपत नाहीत. इकडे अरे पट्टे हो आपल्या अंगणात खेळा. काही नका जाऊ तिच्या दारात. लय फुलं लागले तिच्या दाराले माहितच आहे. 4 दिवसातून एक खेप तर झाडते. ए रद्दी तुला सांगितलं नाही इथे खेळ. हा मोठी आई हे लेकर लय बदमाश आहेत. ए तेजस चल माती उचलून आणते. मोठी आईनं झाडलं ना ते. आता काही म्हटलं का मी तुझी माय तुम्ही रसरकी अंगावरची ती. आता का लेकरायले मी वन करून राहिली का? लेकरायले म्हण नाही गुन्हा आहे माय, चांगलं शिकून नाही गुन्हा आहे. आता हे तर तुझी माय तर निरा उपटच आहे बापा. काही म्हणत नाही. लेकर हो या मग घरात टाका माती. काही म्हणत नाही मी. माय ना ताईले का घर कमी पडलं काय? एवढं मोठं घर आहे त्याच्या आबाचं. काल तुमच्या घरात येऊन खेळणार आहे ते. चला बाहेर अंदर चला आपल्या घरात खेळा. काल लोकांच्या दारात पाय टाकता रे. अगं हाजी माझा ट्रॅक्टर ऐक मी आणतो आणि जात आणि खबरदार त्या बुडीच्या घरी जसा डबल तर नसाण्या बोळ्याची. लेकरायचं खेळणं नाही जमत. अति खेळा आपल्या घरात. राजकुमार तू खेळ ना लेकराचं इकडे. बातच घालतात नाही तर घराईनं. उठी राही ना आई काही बडबड करतो काय. लेकराचं खेळणं घेणार आहे का कोणी. भांडण नको बरोबर उपटची. चाल होय घरात जाय. हे घेऊन जाय. ही लेकरं आपलेच लेकरं त्याच्या दारात माती करून राहिले ना. आणि इकडे पाहिले माहित आहे वैकीचे सारे लोक मी एवढं महागाचे खेळणे पाहिले का काही काही ना. मा नाताचं खेळले मागच्या बारीनं. मा नाताचा बॉल गेला कुठे गेला उपयला का. बातच घरात घालतात. लेकराची खेळणी खपत नाही तेले तेवढी पुरत नाहीत. काय झालं रे लेकरो काय झालं? अगं आजी आमचं कॉन्ट्रॅक्ट खेळून आलो होतो ना मी. माझा कॉन्ट्रॅक्ट दादासोबत होता. त्या तिकडच्या आजीच्या घराजवळ रोड बांधायचा होता. मग मी आपल्या अंगणातली माती त्यांच्या अंगणात नेऊन राहिली होती. तर त्या आजीने ओरडलं तर आपल्या आजीने भांडण केलं. भांडण चालू आहे भांडण. जा आतमध्ये जा भांडण चालू आहे.